नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या ताईंचं, दादांचं आणि मैत्रिणीचं खूप 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 असं सारं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर माझ्या यूट्यूब फॅमिलीचे खूप खूप आभार आणि धन्यवाद बरं का तुम्हा सर्वांना. कारण का की तुम्ही मला एवढा खूप असा सारा सपोर्ट दिल्याबद्दल आणि माझं व्हिडिओ खरंच खूप छान व्हायरल होतात बरं का. आणि खूप छान व्ह्यूज येते त्या आणि छान छान कमेंट पण येते त्या. आणि कमेंट तर एवढे छान येते त्या ना, तर खरंच खूप खूप धन्यवाद दादांचं, ताईंचं मला कमेंट केल्याबद्दल, मला एवढंच खूप सारा आशीर्वाद, खूप सारं प्रेम दिल्याबद्दल. तर थँक्यू बरं का माझी यूट्यूब फॅमिली. तर यूट्यूब फॅमिलीनं ना मला आपलंसं केलं. आणि बघा, आपली ओळखसुद्धा नसती, पण आपली ओळख माझी निर्माण व्हायला लागली आता. आणि मला आता खरंच खूपच छान वाटते. कारण का तर आपली यूट्यूब फॅमिली आपल्याला ओळखायला लागली, आपल्याला सपोर्ट करायला लागली आणि आपल्याला पुढे पुढे घेऊन चालली. तर खरंच शब्दात सांगू शकत नाही माझा आनंद. एवढा मला आनंद झाला आहे, कारण का माझ्या यूट्यूब फॅमिलीने मला सपोर्टच तसा केला आहे. तर चला बघा, आज कसं गाईंचं चाललं आहे, इकडं चारा खायचं काम चालू आहे. आणि चला म्हणलं आज आपण थोडंसं आपल्या प्रवासातला काहीतरी थोडासा अनुभव सांगूया. तर ऊन एवढं वाढलं आहे ना, तर ह्या 1-2 दिवसात तर एवढं ऊन पडलं आहे की अक्षरशः मी गाईंचं 1 तास टायमिंग कमी केलं आहे. का तर 5ला गाई बांधायला चालू केलं आहे. काय होतं आहे, लवकर 4ला बांधल्या ना एवढं ऊन लागतं, एवढं ऊन लागतं. गाईसुद्धा धापा अगोदरच त्यांना गरम पडते. आणि किती जरी सावली असली तरी उष्णता भरपूर वाढली, त्यामुळं गायींना पण त्रास होतो. तर मी 5ला बांधायला चालू केलेत आता. 5ला बांधल्यानंतर पटपट मग असं आवरायची कामं आपली, जास्त वेळ काय नाही होऊ द्यायचा. तर तेवढी काळजी आपल्याला घ्यायलाच लागते, कारण का आपल्या गाई बाहेर राहत्या ना मुक्त गोट्यात, ऊन लागतं म्हणून. आणि इकडं मग बघा दुधावर परिणाम होतो ह्याचा. तर पाणी भरपूर मुक्त असल्यामुळं तिथं पाणी भरपूर प्यायला पाहिजे त्यांना. तर पाणी भरपूर आहे बरं का, पाण्याची कमतरता अजिबात नाही. तर माझ्या डोक्यात आता विचार चालू आहे की पोगर बसवून घ्यावं, म्हणजे गाईचा त्रास थोडा तरी कमी होईल. तर मला एक नंबर मिळाला आहे इंस्टावरनं. तर मी त्यांना कॉल करणार आहे आणि विचारणार आहे. तर त्यांनी रील टाकलेली आहे इंस्टाला आणि त्याचा रेट पण सांगितलेला आहे पोगरचा. तर मग आपलं ना थोडंसं पाण्याच्या टाकीचा प्लॅन थोडासा लांब आहे पाठीमागनं. मग ती फक्त त्यांना विचारायचं की तिथनं जोडायला येतं का आणि चालतं का. तर दादा जर हो बोलले ना, तर मी नक्कीच पोगर बसवण्याचा प्रयत्न करेन. कारण का आपल्याला एवढी उष्णता लागते म्हणल्यावर गायींना किती त्रास होता असं. तर गायींची तर काळजी घेतलीच पाहिजे. आणि इकडे एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगायचं म्हणजे ना, आपल्या घराचा तुम्हाला म्हणलं ना लवकरच बांधकाम चालू होणार आहे, तर त्याचा फोटो आलता. तर म्हणलं चला फोटो आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करूया. तर इकडं ना संध्याकाळचं टायमिंग होतं आणि माझं धारा काढून झालेलं होतं. आणि गाई परत मोकळ्या सोडून दिलत्या. तर मोकळ्या सोडल्या ना, तरी पण बघा तुम्ही असं गाई लगेच पाण्याला धडपड करते त्या. पाणी प्यायचं सगळ्यांचं म्हणजे संगतीच असतं. आणि एकदम असं संध्याकाळचं टायमिंग त्यांचं. आणि ही कुंडी ना माझी गायते